आणि बाबूपेठ उड्डाणपुलाचा जो मुद्दा म्हटला तो मेन मुद्दा आहे। 2000 मध्ये जेव्हा या महाराष्ट्राचे बांधकाम खाते विशेषचे मंत्री अनिल देशमुख होते, तेव्हा आम्ही ही मागणी केली होती की बाबूपेठ पूल झाला पाहिजे, कारण की तिकडे 1 लाख लोक राहतात। आणि अनिल देशमुख तेव्हा येऊन त्यांनी ही सर्वे केला होता आणि तेव्हा ती योजना 12.5 कोटीची होती फक्त, परंतु नगर परिषदला 10% म्हणजे 1 कोटी 20 लाख भरायचे होते, ते भरले नाही, म्हणून ती योजना रखडत गेली। आणि आज 24 वर्षात जवळपास 120 कोटी रुपये त्या पुलावर खर्च झालेला आहे। याला जबाबदार कोण आहे? आणि या 24 वर्षानंतर आजच्या दिवशी रात्री कुणाला न सांगता पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलं, हे शोकांकित आहे। आणि त्याचं उद्घाटन नाही झालं तर सकाळी 6 वाजता आमदारांनी उद्घाटन केलं। अरे जनतेच्या हाताने उद्घाटन केलं पाहिजे, तर ते न करता हे स्वतःचं श्रेय लाटण्याचं कोशिश करत आहे इलेक्शनला पाहता, म्हणून त्याचाही आम्ही निषेध करतो।